मी नेहा म्हणजेच हिलिंग डॉक्टर. माझ्या हिलिंग जर्नीच्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आता नेहमीच आपली कंप्लेंट असते आपल्या विदर्भात किंवा नागपूरच्या आजूबाजूला फिरायसाठी पुरेशा जागा नाही आहे किंवा ट्रेकिंगला जायला जागा नाही आहे. मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणीही ट्रेकिंगला भरपूर जागा आहे अशी आपली नेहमीच कंप्लेंट असते. तो अशीच एक जागा घेऊन मी या पहिल्या भागात आलेली आहे आणि ही जागा म्हणजे कुवारा भीमसेन. आता नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव पेंच नदीच्या काठावर वसलेलं हे गाव. आता कुवारा भीमसेन हे गोंड जमातीचे चौथे धर्मगुरू आहे आणि त्यांचं हे श्रद्धास्थान आहे. आता मंदिरात प्रवेश केल्यावर कुवारा भीमसेन यांची दगडी रचना असलेली नारंगी रंगात रंगवलेली मूर्ती आहे आणि समोरच एक स्वच्छ मोठं तलावसुद्धा आहे. तलावाच्या मध्यभागी एक जुने जीर्ण स्मारक आहे, त्याला राजवाडासुद्धा म्हणतात. आणि या राजवाड्याचे तिसरा मजला आपल्याला दिसतो कारण इतर 2 मजले हे पाण्याच्या खाली आहे आणि इथे एक राजकन्या पण राहत होती असं मानलं जातं. तिच्या मागे मागे येत होती. ती अचानक मागे वळून बघितली तर ते तिथेच गायब झाले. ओके. पाण्यापासून 50 फूटवर एक पर्वत आहे आणि पर्वताच्या वरती महान भीमाचे ठिकाण आहे असं पण सांगितलं जातं. पाहिजे का लागली? श्रद्धास्थान जरी असलं तरी या पर्वतावर आपण ट्रेकिंग पण करू शकतो आणि अनेक भाविक त्यांची पूजा आणि यज्ञ करायसाठी पण येतात. सो इथे आपण ट्रेकिंगला ऑलरेडी सुरुवात केली आहे. जाता येता असे बरेच झरे आणि फोटो काढण्यासाठी ठिकाण आहे. इतका दम लागतोय. चढताना जितका दम लागतो तितकं उतरताना पण कठीण आहे कारण खडकांसोबत एक चमकणारी वाळूसुद्धा आहे. पाय ठेवला की घसरडं सारखं वाटतं. सो ते पण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. किती दूर आहे? 2 मिनिटं. खरं तुझ्यासाठी अर्धा मिनिट. डेड व्हाईट ट्री आणि आपण जवळचा आता मागणं पण लोक येतात. मागणं हे असं दिसतंय आणि माझ्यासोबतच्या समोर गेले ह्याचं बोनस लँडिंग करून आलं. मध्ये ट्रेकिंग स्किप करायचा विचार आला होता पण आजूबाजूच्या भक्तांना बघून आणि साड्या नेसलेल्या बाया किंवा आजांना बघून परत एनर्जी आली आणि आम्ही परत सगळं चढायचं ट्राय केलं. आणि ट्रेकिंग जिथे संपते तिथला व्ह्यू बघून ऑल वर्थ इट. म्हणजे एकदा व्ह्यू बघाच काय दिसतं वरतून. हे इथे मंदिर आहे जे मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. इथे आपण मगाशीचा व्ह्यू बघितला होता आणि हा संपूर्ण असा वरचा व्ह्यू आहे आणि सगळं ते आणि इकडे कुवारा भीमसेन यांचं हे असं सगळं पूजा अर्चा चालतं. सगळ्यात आकर्षक गोष्ट या जागेची म्हणजे इथली बोटिंग आणि ट्रेकिंग करून आल्यावर जी शांतता आणि आराम पाहिजे असतो ती बोटिंग करूनच निघते असं मला वाटतं. सो आम्ही बोटिंग पण केली. इतका सुंदर व्ह्यू होता. ₹50 फॉर शॉर्ट राऊंड आणि ₹100 फॉर लॉंग राऊंड असं ते चार्ज करतात आणि आम्ही दूर जायचा विचार केला आणि थोडंसं भीती वाटत होती पण जो व्ह्यू होता खूप सुंदर.
मागच्या 1.5 वर्षापासून पाणी, समुद्र, बीच, बोटिंग हेच सगळं सुरू आहे असं मला वाटतं. आणि इथे येऊन इतकं सुंदर वाटलं. म्हणजे आपल्या नागपूरच्या आजूबाजूला असं काहीतरी असेल आणि इतकं सुंदर एक. सो प्लॅन युअर ट्रिप, एन्जॉय युअर विंटर, एन्जॉय युअर ट्रेकिंग. वॉटर बॉटल, खायच्या वस्तू आणि मिनिमम लगेज असं सगळं कॅरी करा. डिहायड्रेट होत असेल तर लिंबू पाणी थोडं कॅरी करा.